जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझे मना होका पंडित शहाणा। नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, अनिक नये माझे मना होका पंडित शहाणा। तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझे मना होका पंडित शहाणा। विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या। जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझे मना होका पंडित शहाणा। समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा अभंग महाराज या अभंगातून भाग्यवानाचं वर्णन केलेलं आहे। गेल्या कित्येक वर्षापासून म्हणण्यापेक्षा अर्धशतक आपण ओलांडले, 55वा वर्ष आहे। सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून तनमन धनातून हा जो अखंड भगवंताचा नामचिंतन ज्ञान उत्सव नाम उत्सव संत सद्गुरु यांच्या कृपेनं संपन्न होत आहे। आपण भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत, दैवान आहोत की गेले 55 वर्षापासून भगवंताच्या या उत्सवामध्ये आपल्याला सहभागी होता आलं। कारण जगात माणसाच्या प्रयत्नाने काही होईल, पण माणसाच्या प्रयत्नाने संत संगती मिळत नाही, त्याला पुण्य लागतंय। जगात माणसाच्या प्रयत्नाने काही होईल, पण माणसाच्या प्रयत्नाने हरिनाम घडत नाही, सत्संग मिळत नाही, श्रवण मिळत नाही, भगवत कार्यामध्ये रस निर्माण होत नाही। याला जन्म जन्मांतरीचं तुमचं पुण्य पाहिजे। आणि ही भगवंताच्या नामाची गंगा प्रवाहित होते, या गंगेमध्ये आपल्याला बुडी मारता येऊ लागली। हे कीर्तनात 2 घंटे बसणं म्हणजे उगा बसणं नाही, इथं बुडून जाणं आहे। तुम्ही म्हणसाल बुडला तर मग ह्याचे कपडे बी वरले दिसत नाहीत, काय बी दिसत नाही। दोन प्रकारचं बुडणं आहे, 2 प्रकारचं म्हणण्यापेक्षा 3 प्रकारचं म्हणतो। जगामध्ये इंद्रायणी चंद्रभागेसारखे तीर्थ आहेत, त्याच्यात एक बुडणं आहे। कीर्तन रूपी तीर्थामध्ये एक बुडणं आहे, आणि संसार करता करता संसारात एक बुडणं आहे। विठ्ठल 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 तिरीतला फरक सांगतो तुम्हाला। गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, चंद्रभागा आहे, इंद्रायणी आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बुडून वरी आलात तर तुमची बाहेरची सगळी पाप निघून जातात,
माणसं म्हणतात की आता गंगेत जाऊन मी बुडून आलो म्हणजे पाप करायला आता मोकळं झालो म्हटलं. बाहेरची पाप जातील, पण ज्ञानोबराय सांगतात मनसंकल्पाची या पापे न जाय तीर्थाची या बापे. तीर्थाच्या बापाला जात नाही. कुठलं पाप? मनातलं पाप. आणि कलियुगात लोकाला बघितलं तर बिमारी मध्ये झाली आणि मल्लमपट्टी वरून करणं चालू आहे. तुम्हाला नाही, जगाचं बोललो मी तुम्हाला. बाहेरून सगळं पाप घालवले, पण अंतःकरणामधली पाप वासना घालवायचं कसं, पाप कसं घालवायचं मनातलं. तर याला भगवंतानी स्वतः या पृथ्वीवर एक रत्न निर्माण केले, एक आभूषण निर्माण केलं, एक हिरे निर्माण केले. त्याचं नाव संत आहे. त्या तीर्थात स्नान केलं तर बाहेरची पाप जातील, पण लोकांच्या मनातली पाप कीर्तन रूपी तीर्थामध्ये जातात. म्हणून त्या तीर्थापेक्षा हे तीर्थ मोठं आहे. तिथं नाही गेलं तर काही फरक पडणार नाही. बाहेरची पाप राहिली तर बी काही फरक पडणार नाही, पण अंतःकरणातलं पाप राहिलं तर जसं जोडा 5,000चा का राहिना, पण बारीक खडा गेल्यावर मध्ये चलू देत नाही तुम्हाला. अरे का हुलाले? 5,000चा आहे की कसं हुलाले तुला? 5,000चा का राहिना, 50,000चा का राहिना, पण जिवाळ्यात मोडलेला काटा जसा जास्त दुखतोय तसं अंतःकरणातलं पाप तुमच्या जीवनामध्ये घातक राहतंय. कारण भगीरथ राजाने जेव्हा पृथ्वीवर गंगा आणायचं ठरवलं, तपश्चर्या केली. माहित आहे की तुम्हाला, तुम्ही ऐकलेली. तेव्हा गंगेने तपश्चर्या बघून मी येते, पण 2 अटी आहेत माझ्या. माझा वेग इतका, स्पीड इतकी दांडगी आहे की तेच मी जर पृथ्वीवर आले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होऊन जाईल. त्या वेगाला कोणीतरी आवरणारा पाहिजे, त्याची व्यवस्था तुला करावं लागेल. भगीरथ राजाला बोललं. आणि दुसरं असं बघा, तिला माहित आहे कलियुगामध्ये इतके पापी लोक आहेत की ते पापी जर माझ्यात येऊन स्नान केले तर त्यांचं पाप धुण्याची क्षमता माझ्यात आहे, पण त्यांचं पाप धुतल्यामुळे माझ्यात जे पाप झालंय ते कोण घालवणार आहे, त्याची एक व्यवस्था करावं लागेल. भगीरथ राजाने दोन्ही अटी मान्य केल्या. तुझा वेग दांडगा आहे ना, तुझी स्पीड जास्त आहे ना, मी भगवान शंकराला मदत करतो तुझी स्पीड आवरायला, तुझा वेग आवरायला. म्हणून शंकराला विनंती केली. तिने येणाऱ्या खाली आणि तिच्या वेगाला आवरा म्हणल्यावर भगवान शंकराने उचलून तिला जटेत धारण केलं. आता पुन्हा भांडणे लागले पार्वतीची, ही महागून आली डोक्यावर कस का बसली. महादेव म्हणाले महागून आली कवा बी डोक्यावरच बसते म्हणले. का करायचे त्याला? आणि भगीरथानं सांगितलं, एक झालं, माझा वेग तू आवरलास, पण आता माझ्या ठिकाणचं पाप कोण घालवणार आहे? तर भगीरथानं सांगितलं, तू जिथून आलीस तिथं वैकुंठामध्ये कैलासामध्ये देव आहेत, पण संत नाहीत तिथं. पण या भूतलावर, पृथ्वी तलावर असे अवधूत आहेत माझ्या ज्ञानोबरायासारखे, तुकोबरायासारखे, ज्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळं तुझ्या जीवनातलं संपूर्ण पाप खलास होऊन जाईल. का? यावत पातकाचा नाश करणारा हरी त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळं तुझ्या ठिकाणचं पाप निघून जाईल. विठ्ठल तीर्थाचंही पाप ज्याच्या स्पर्शाने जातं त्याचं नाव संत आहे. म्हणून महाराज म्हणतात, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ,
सर्व काळ तीर्थे सर्व काळ तीर्थे सर्व काळ अवघी पाया पेसकळ अवघी पाया पेसकळ ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा अवघी पाया पेसकळ अवघी पाया पेसकळ ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा जगातली सगळी तीर्थ ज्यांच्या आश्रयाचा वास करतात, वाट बघतात, आणि त्या तीर्थामध्ये आपल्याला स्नान करायला मिळाले म्हणून म्हणलं की आपण भाग्यवान आहोत. आता मळ गेलाय का नाही हे चेष्टेचा प्रश्न आहे. साबण कशासाठी आहे? अंगासाठी आहे का मळ काढायसाठी आहे? काबर बोलणं गेलो तुम्हाला? बसले काबर म्हणून काय सांगतो ना, शेवटी काबर बसलो होते. साबण कशासाठी? अंगासाठी का मळ काढायसाठी? मळ काढायसाठी. तसं कीर्तन मळ काढायसाठी. कीर्तन ऐकण्याकरता नाही, कीर्तन ऐकून वागण्याकरता आहे. ज्याला वागणं होत नाही त्यांनी गर्दी बी करायचं नाही. कीर्तन ऐकण्याकरता नाही, ऐकून जगण्याकरता आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपल्या बोलण्यात, आपल्या बसण्यात, आपल्या उठण्यात, आपल्या खाण्यात, आपल्या पिण्यात, आपले व्यवहार करण्यामध्ये उतरावं. मधला रोग जर दुरुस्त व्हावा वाटला तर औषध जसं पोटात जावं लागतंय दादा. लेकरं बी ढक्कन न काढता बाटलीचं तोंडाला बाटली लावतात. औषध पोटात जाते का? आणि औषध पोटात नाही गेलं तर रोग बरा होतोय का? मधला रोग जर दुरुस्त व्हावा वाटला तर जसं औषध पोटात जावं लागतंय तसं ज्ञानोबरायचं, तुकोबरायचं बोलणं तुमच्या काळजाला झोंबावं लागतंय. झोंबलाय का नाही बघावं. मी तर बघलो रोज. मी हाव तुमच्यात, मी एक नंबरला हाव. मी धरून बोललो, तुम्हाला बोलणं गेलो, मी हाव. का ज्ञानोबरायच्या समाधीवर पांडुरंगाच्या पायावर डोकं आपटून आपटून डोक्याला टेंगळं आले पण डोकं जाग्यावर आलं नाहीत अजून. लोकांचं बोललो मी. डोकं आपटणं वेगळं, डोकं जाग्यावर येणं वेगळं. एवढ्या वर्षापासून कीर्तन ऐकतोय. काय आपल्या जीवनामध्ये उत्क्रांती झाली याचं निरीक्षण करावं आपण स्वतःला. काय झालंय आपलं? धडधड 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 पाऊस पडला आणि वरूनच वाहून गेला, मुळ्याला पाणीच गेलं नाही. झाडं हिरवा राहतील का? झाड हिरवं राहू वाटलं तर पाणी मुळ्याला जावं लागतंय. तसं जीवन आनंदी जर राहू वाटलं तर ज्ञानेश्वर महाराजाचे, तुकाराम महाराजाचे शब्द अंतःकरणाला भिडावं लागतंय. बघावं आपण पाणी गेले का नाही ते बाहेरून बघितल्यावर कळतंय. झाडाला कसं कळतंय? त्याची फांद्या, पानं, फळं, फुलं हे जर हिरवे असले तर नक्की समजायचं मुळ्याला पाणी गेले. तसं ज्याच्या तोंडावरची कळा बघितल्यावर समाधान वाटतंय, ज्याच्या जवळ गेल्यावर समाधान वाटतंय, ज्याच्या जवळ गेल्यावर शांतीचा वारा येतोय, ज्याच्या जवळ गेल्याच्या नंतर आनंदाची लहर येते, त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरी गाथा शिरलाय. हे त्याची खून आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, तुकाराम महाराजांनी गाथा दिला. आपल्याकडे किती ज्ञान आहे, आपली किती विद्वत्ता आहे. लोकांनी ह्याच्यावर PhD करावं, नोबेल पारितोषिक मिळवावं म्हणून दिलेलं नाही. तर त्यांचे जे विचार आहेत, संतांची संगती म्हणजे काय? संतांच्या विचाराची संगती माणसाच्या प्रत्येक अंतःकरणामध्ये स्थापित व्हावं, त्याच्यासाठी दिलेलं आहे. आता करायचं का नाही ते जास्तीच्या मर्जीचा प्रश्न आहे.
चांगलं राहायचं का बिघडायचं हे कुणावर अवलंबून आहे? चांगलं का वाईट हे कुणावर अवलंबून आहे? रामायणात 2 व्यक्ती अशा आहेत, जन्मभर संगत राक्षसाची होती पण बिघडला नाही, त्याचं नाव बिभीषण आहे. आणि जिच्या घरामध्ये साक्षात परब्रह्म अवताराला आलेला होता राम, ती काही सुधारली नाही. कशाला सुधारणं बिघडणं म्हणते? सुधारणं बिघडणं तुमच्यावर अवलंबून आहे. सुधारायचं का बिघडायचं ज्येष्ठांनी ठरव. ज्यांनी बिघडायचंच आहे, ज्यांनी धोंडेच घालून घ्यायचं आपल्या पदरामध्ये, ज्यांनी आपल्या जीवनाला आगच लावायची ठरवलेली आहे, ज्यांनी आपल्या जीवन बर्बादच करायचं ठरवलेलं आहे, ज्यांनी आपल्या आयुष्याची वाटच लावायची ठरवलेलं आहे, त्याला मायबाप बी काही करत नाहीत, संत बी काही करत नाही आणि देवही काही करत नाही. विठ्ठल फक्त हे बोलणं म्हणजे बिघडणी म्हणून आहे. कोण बिघडणी? बिघडलेले सुधरावं म्हणून कीर्तन नाही. ऐका, बिघडलेले सुधराव म्हणून कीर्तन नाही, जे चांगले ते बिघडून म्हणून नाही. बिघडलेला सुधारवायच्या भानगडीत पडू नका, तुम्ही बिघडू देऊ नका स्वतःला. सगळी लंका बिघडलेली होती, सुधारवायच्या भानगडीत बिभीषण पडला नाही, फक्त स्वतःला बिघडू दिलं नाही. कलियुगामध्ये संस्कार, सद्भावना, सद्विचार आणि सहनशीलता हे कली नावाच्या काळाने अपहरण केलेलं आहे माणसाच्या जवळून. म्हणून उगा मॉडेल झाल्यात माणसाचे. मध्ये माणूस आहे का नाही गॅरंटी नाही. उगवरून साच्या झालाय माणसाचं. तेवढा घेऊन गेले एक कलीनं. ही मध्ये बसलेली जी कली आहे का नाही, हे राक्षस, हे बदमाश, संस्काराचं अपहरण झालेलं आहे. म्हणून आज माणूस एवढ्या खालच्या दर्जाला गेलाय. किती खालच्या दर्जाला गेलाय ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर विंच्यापेक्षा, कुत्र्यापेक्षा, सापापेक्षा सुद्धा डेंजर झालाय माणूस. मी तुम्हाला विचारतो, विंचू खतरनाक, कुत्र खतरनाक, साप खतरनाक का माणूस खतरनाक? काही बोलताव का? जाऊ घरला सांगा. कोण विषारी? हे अगोदर सांगितलेले तिन्हीपेक्षा माणूस विषारी आहे दादा. विंचू चावला तर काहीतरी इलाज आहे, साप चावला तर रॅबीज इंजेक्शन आहे, केमो इंजेक्शन आहे, कुत्र चावलं तर रॅबीज इंजेक्शन आहे. हे तिन्ही चावले तर काहीतरी खून दिसते, पण माणूस चावलेली खून दिसत नाही. आतापर्यंत एवढं बोलला तो हिला आवडलं नाही, पण कलियुगाचं बोललेल्यावर गुदगुल्या होत्यातच माणसाला. तुमच्यावर कीर्तन कुणाला बी जमना गेलं म्हटलं का झाला, फुगलाच आहे ना. लोकांचं काम करा, ते गाडीत घालायचं राहते. तुमच्यावर जमच ना गेले बघा कोणालाही म्हणतात लोक. असं राहत नाही दादा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुकाराम महाराज विचारात यावं, आपल्या ज्ञानेश्वर महाराज विचारात यावं. जिव्हाळ्यानं करत जाऊ. थोडंच कराय ना, पण जिव्हाळा राहत जाऊ. आता तुमचं ऐकायचं जिव्हाळा आहे, ही तुमच्या तोंडावरची कळा सांगलेली. मला भूक लागली आहे का नाही ते माणसाचं कळतंय का नाही? कळतंय ना. तसं कीर्तनाची बी भूक राहावं लागते, तेव्हा गोड लागते. कीर्तनाची भूक लागायला तुमचं जन्मजन्मांतरीचं पुण्य पाहिजे. पोटाची भूक तर भाग उचलायला आपण किती बार मागू लागलो. का सांगू लागतो तुम्हाला? संसारात राहत जावं आपण, मध्ये पांडुरंगाला ठेवत जावं. संसाराची घाण मध्ये जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीला स्थापित करा मध्ये. सूर्य निघाल्यावर रात्रीची ताकद नाही, दिवा लावल्यावर अंधाराची ताकद नाही, लाईट आल्यावर अंधाराची जसं ताकद नाही, तसं ज्ञानेश्वरीतली ओवी आणि अभंग जर तुमच्या चित्तात असलं तर काळाची हात लावायची तुम्हाला ताकद नाही. विठ्ठल बघा, विश्वास तेवढा आहे का नाही? ताकद नाही, हिम्मत नाही त्याच्याकडे. ज्या संसारासाठी आपण केलं, भक्ती तर करू लागल्यात, काही संसाराचे भक्त आहेत.
भक्ती या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्याशी आपण जोडलाव त्याच्यापासून विभक्त न होणं. तसं संसाराची भक्ती करणारे लई आहेत, देवाची भक्ती करणारे उगत थोडे. 400 वर्षामध्ये तुकाराम महाराजाच्या अभंगावर कीर्तन करणारे लाखो आहेत, पण 400 वर्षात दुसरा तुकाराम जन्माला नाही. हे तुकाराम महाराजाच्या जीवनातलं मोठेपण आहे. कुणाला कळाले? 800+ झाले रूप पाहता लोचनीला. किती झाले? 800+. काही फरक पडला नाही अजून. ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीचं वय 800 वर्ष आहे आणि तुकाराम महाराजाच्या अभंगाचं वय 400 वर्ष आहे. लोक म्हणतात नवीन अभंग घ्या. बघा, अभंग नवीन नाही, 400 वर्षाचे जुने आहेत. आपण नवीन आहोत त्याच्याबद्दल. ज्या संसाराची एवढी सेवा केला हो दादा, का मिळाले बघा. उगा किती तळहाताप्रमाणे जपला आपण. उगा बघा किती दुधात पाणी घातलं तुम्ही ना. वा किती बंधारे उकारला, किती लांडी लबाडी केला, किती फसवा फसवी केला. एवढंच जर ज्ञानेश्वरीवर प्रेम, गाथ्यावर प्रेम केलं असतं तर संत झालं असतो आपण आतापर्यंत. किती फुटक्या नशिबाचे आपण. अजून परमार्थाबद्दलचा निश्चय जीवनामध्ये दृढ झाला नाही आपल्या. एवढं सांगून मी लागून या पाया विनवितो तुम्हाला, एवढं सांगून बी अजून झालं नाही. बघूला मी आल्यापासून टाळी वाजवणं गेला ना, तोंडानं विठ्ठल म्हणणं गेला, नाका म्हणणं गेलो. माझ्या बापाचं का चाललंय? माझ्या बापाचं का चाललंय? लंका जळाली, कुणाची होती? रावणाची. कोण जाळलं? मारुतीराय. संत जाळतात का? जाळत नाही संत. मारुतीरायाने जाळला असा जर तुमचा आरोप असला तर मारुतीरायाच्या शेपटीला आणून बांधलेल्या चिंध्या कुणाच्या होत्या? कुणाच्या? रावणाच्या. त्या चिंदीवर घातलेलं तेल कुणाचं होतं? रावणाचं. काडी कुणाची होती? रावणाचं. जळालं कुणाचं? रावणाचं. मारुतीच्या बापाचं का गेलं? तसं सप्ता कुणाचा? तुमचा. पट्टी कुणाची? तुमची. का बरं करू लागलो? कल्याण हो म्हणून करू लागलो. कल्याण कशानं होतंय? ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तोंडानं हरी हरी म्हटल्यामुळं, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळं, हाताने टाळी वाजवल्यामुळं होतंय. मग हे जर तुम्ही हाताने टाळी वाजवत नसलो आणि मुखाने विठ्ठल म्हणत नसलो, तिथं लंका जळाली, मारुतीच्या बापाचं का गेलं? इथं नाही टाळी वाजवलं तर माझ्या बापाचं का जाणार आहे? नुकसान तुमचं होणार आहे. वॉर्निंग आहे हे, तुम्हाला सूचना आहे. बघायचं जमते का नाही काय? जिव्हाळा. ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या भक्तीमध्ये ऐका, देव कसा आहे कुठं आहे म्हणत जाऊ नका. त्यांना आपल्याकडे येईल असं करा. माझं बोलणं कळलं काय? त्यानं कुठं राहतोय, कसला आहे, वैकुंठात राहतोय काय, त्याला 4 हात आहेत का, का केल्यावर त्यानं मिळतोय, जप तप करावं लागतंय का, असं हे करू नका. त्याच्याकडे जायचं बघू नका. त्यानं आपल्या जवळ येईल असं करा. न लगती सायास जावे वनांतरा, त्याने येतोय. शबरी रामाच्या दरबारात गेली नव्हती, राम तिच्या दरबारात गेलते. माझा ध्रुव कुठं आहे, माझा प्रल्हाद कुठं आहे म्हणून भगवान हुडकत आलते. हे गेले नव्हते देवाकडे. तुकाराम महाराजाच्या कन्या खायला भगवान मोडक्या बाजावर बसायला येत होता, तुकाराम महाराज त्याच्याकडे जात नव्हते. माझं बोलणं कळलं का? हे फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. हा फरक आहे. जिव्हाळ्याची भक्ती केल्यावर तुम्ही जसं त्याची भक्ती करू लागलो का नाही, त्यानं तुमची भक्ती करतोय. एकदा फिरत 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 नारद रामचंद्र प्रभूकडे गेले. अयोध्येमध्ये राजवाड्यामध्ये गेले. नारदाचा अधिकार एवढा होता की रामाच्या जवळ गेल तर बी राम उठून पाया पडत होते, आणि रावणाच्या जवळ गेल्यावर रावण बी उठून पाया पडत होता. या 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 बसा बसा. एवढा मोठा महात्मा सारखंच भजन, गळ्यातला विना खाली उतरत नव्हता. नारायण नारायण सारखं त्रिभुवनामध्ये फिरत राहायचं. बसा बसा म्हणून बसविले. आणि असं इकडे तिकडे बघितल्यावर एक डायरी पडली होती बाजूला. ते डायरी घेऊन बघितलं तर त्याच्यामध्ये भक्ताची यादी होती.
कशाची? भक्ताची. आणि एक नंबरला नारदाचं नाव होतं. अनेक 1000-1500 लोकांची यादी होती अशी, आणि एक नंबरला त्याचं नाव असल्यावर मग थोडं उर काढला त्यानं बी बसले उर काढतात की लोक. हा म्हटलं कडे काय कराय ना, हमारी भी पहचान है, एक नंबरला नाव आहे माझं, सगळं आहे. त्याने सांगितलं देवाला, देवा मारुतीच्या बाजूला असं हात जोडून बसले ते रामचंद्र प्रभूच्या चरणाकड टक लावून. ज्याच्या चित्ताची परमात्मा चरणाशी वेल्डिंग झालेली आहे त्याचं नाव मारुती आहे. भक्ताची, भजन करणाऱ्याची, परमार्थ करणाऱ्याच्या चित्ताची वेल्डिंग परमात्म्याच्या चरणाशी व्हावं. अखंड उगाच चरणाकडे बघत होते. सगळी लिस्ट बघितली नारदानं, पण मारुतीरायाचं नाव कुठंच नव्हतं. एक नंबरला तर आपलं नाव आहे, पण मारुतीरायाचं नाव कसं का नाही? तसं तळमळीनं विचारलं नाही. पण रामचंद्र प्रभू तिथून आल्यावर बसल्यावर म्हणले, सगळे हे काय? त्यांनी म्हटले, भक्ताची यादी आहे माझ्या. होय हो, तुमचं नाव एक नंबरला आहे, बघितलो का नाही? बघितलो. पण ह्याच्यामध्ये मारुतीरायाचं नाव कुठं दिसणं गेलंय. तिने म्हटले, हे खातं वेगळं आहे आणि त्यांचं नाव असलेली वही वेगळी आहे. दोन आहेत का? हा, माझ्याकडे मी ओरिजिनल डुप्लिकेट दोन आहेत. एक जीएसटी चुकवायसाठी म्हणून आहे, एक ओरिजिनल आहे, एक डुप्लिकेट आहे. म्हणजे ते तुमच्या मांडीच्या खाली नाही का तिथं ते दुसरी आहे बघा, ते बघा. ते बघितल्यावर 21 लोकांची नाव होते आणि पहिल्या स्वरला मारुतीरायाचं नाव होतं. ह्याच्यावर 1500 लोकांची नाव होते, ह्याच्यावर 21 लोकांची नाव होते. नारदानं विचारलं, ह्याच्यात लांबलचक लिस्ट दिसलेली आहे, मारुतीरायाचं नाव असलेल्या लिस्टमध्ये त्यांचं नाव बी पहिल्या स्वरला आहे, पण 21 लोकांची लिस्ट आहे, कसं काय? त्यांनी सांगितले, हे जे 1500 मध्ये तुमचं नाव पहिल्या स्वरला एक नंबरला जे आहे का नाही, हे सगळे माझी भक्ती करतात, पण हे 21 जणांची मी भक्ती करतो म्हणून सांगितलं. कळालं का तुम्हाला? तुमचं नाव जे आहे वहीमध्ये आहे का नाही, ते भक्त माझी भक्ती करतात, पण हे 21 लोकांची भक्ती मी करतोय. देवाने आपली भक्ती करल, देव आपल्या जवळ येईल, असं एवढं जीवनामध्ये चारित्र्य डाग न लागू देता जगावं लागतंय. विठ्ठल असल्या ह्याला जिव्हाळा म्हणतात. ह्याला काय म्हणतात? जिव्हाळा. बघावचे असते नाही किती जिव्हाळा आहे का नाही. खरं बघा, इमानदारीनं आपला पण जर विचार केलं, आपला पोरावर विश्वास आहे का गाठ्यावर विश्वास आहे? बोला हो. आपला पोरावर विश्वास आहे का तुकाराम महाराजांच्या गाथ्यातल्या अभंगावर विश्वास आहे? नाही, तुम्ही बोलत असलो तरी मी बोलतो ना. आपला पोरावर विश्वास आहे, गाथ्यावर नाही. म्हणून अजून आपल्या जीवनातली फजिती व्हायचं बंद झालेलं नाही, अजून आपल्या जीवनाचं कल्याण झालेलं नाही, म्हणून अजून आपल्या जीवनातल्या पापाचा काटा निघालेला नाही, आपल्या जीवनातलं दुःख गेलं नाही, आपल्या जीवनातली भीती गेली नाही, आपल्या जीवनातली चिंता गेली नाही. विठ्ठल विठ्ठल का विश्वास नाही, जिव्हाळा नाही. जिव्हाळा नाही. उगा म्हणतात लोक, तुकाराम महाराजाचीच गेली म्हैस कस का हुडकून आणून दिला, त्याचीच गोणी उचलायला कसा आला. तुझी बी येतोय ना, पण तू तुकाराम हो ना पहिले. बघाव पण झाला का नाही. मीराबाईनं म्हटली, द्या वाटीवर इंड्रिल द्या, मला काय होलं नाही पिल तर काय बी होत नाही, मला घाबरू नका तुम्ही, तुम्हालाही बघायचं तर बघा वाटीवर घेऊन.
मीराबाई असलो तर मरणार नाही, आणि मीराबाई सारखा जिवाळा नसला तर नक्की मरणार. लिहून घ्या. हिरण्यकश्यपूनं 11 वेळा प्रल्हादाला मारायचा प्रयत्न केला. असल्या विषारी शाप असल्यामध्ये खोलीत त्याला नेऊन सोडलं. रात्रभर राहिला प्रल्हाद. घाबरू नको म्हणाला माईला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. उगवरून माळा घालून पंढरपूरच्या चक्रा मारणारा संत राहत नाही. ज्याच्या जवळ गेल्याच्या नंतर हिंसक प्राण्याची हिंसक वृत्ती बदलते आणि वाघन गाय सापन मुंगूस एकत्रित नांदतात. त्याचं नाव संत आहे दादा. संत आहे. बघावं आपण तेवढं झाले का नाही. कशानेच मरणा गेल्यावर हिरण्यकश्यपूने सांगितलं, ए कयाद हो, बायकोचं नाव होतं. कुणाचंच ऐकायला गेलं ह्या ना. आता तुझ्या पोराला तू विष पाजव, मार त्याला. ज्या माईनं 9 महिने पोटात ठेवून रक्ताचं पाणी करून दूध करून ज्याला पाजवून मोठं केलंय, तिनं लेकराला विष पाजवताना तिची हालत का झालं असेल, तिचा विचार का झाला असेल. विचार करा तुम्ही. कसं वाटलं असेल त्या माईला. पण मालकाची आज्ञा आहे म्हणून जवळ गेली. डोळ्यातून अश्रू गळत होते. प्रल्हाद म्हणाला, माय चिंता करू नको, का बरवलेलीस तू. भगवंताच्या नामाचा उच्चार करून माझ्या अंतःकरणामध्ये अमृत भरलंय. ह्यानं किती बी नाही 1000 लिटर औषध पाजू दे, ह्यानं मी मरत नाही म्हणून सांगितलं. कारण ताकद कशात होती. जिव्हाळ्याच्या भक्तीमध्ये ताकद होती. आपल्या बोलण्याला ताकद यावी, आपली समाजात इमेज जर चांगली राहावी, आपल्या कुटुंबामध्ये जर इमेज चांगली राहावी वाटली तर चांगलं वागावं लागते. घरचा कारभारी जर धाब्यावर खाऊन येत असला तर घरच्याला तुम्ही का जेवला म्हणून विचारायचा अधिकार नाही. कुठं चुकलाय बघा. कुठं चुकलाय आपलं. चांगलं आचरण पाहिजे. आचरणामुळे ताकद येते. महात्मा गांधीने 150 वर्षाची इंग्रजाची सत्ता होती. चले जाऊ म्हणून बोटवरी करून सांगितलं, गेले. आपण बोटवरी केलं तर कुत्र जायना गेले पुढलं. बोटात ताकद नव्हती महात्मा गांधीच्या. त्याच्या पाठीमागे जे सत्य जीवन जगले त्या जीवन जगण्यामध्ये ताकद होती. माणसाला ताकद येते कारण ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्या माणसाला भक्तीची शक्ती माणसाला एकत्रित कधीच ठेवत नाही. कारण ऐका, अंतःकरणाची डायरी उघडा, त्याच्यामध्ये हे वाक्य लिहून ठेवा, या जगामध्ये भक्तिवान व्यक्तीच शक्तिवान आणि समृद्ध आहे. विठ्ठल 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 कुठेही प्रसंग पड द्या, कसला बी टाइम येऊ द्या, त्याने येतोय तिथं बरोबर. एकट्याला सोडत नाही तुम्हाला. हातात बॅटरी ज्याच्या आहे त्याला वाट विचारायची गरज नाही, पुढचं दिसतंय. तसं ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे त्याला जीवनामध्ये वाट विचारायची गरज नाही, स्वतः वाट काढतोय. म्हणून तोच दैवाचा पुतळा. तुकाराम महाराज त्याला दैवाचा म्हणतात. आपण कुणाला म्हणलो? 4 पैसे ढुंगणं खाली ज्याच्या आहेत, उभा आहे, उन्मत्त झालेली आहेत. आता डोळ्यात धूर भरलाय सध्या. कशामुळे? कशामुळे धूर भरलाय? कुणाला तारुण्याचा धूर आहे, कुणाला सत्तेचा धूर आहे, कुणाला संपत्तीचा धूर आहे, कुणाला विद्वत्तेचा धूर आहे, कुणाला ज्ञानाचा धूर आहे. तुका म्हणे हे लौकिका व्यवहारे. खबरदार, डोळ्यात धूर ठेवून राहू नका. जीवनाचा तोल जाऊ देऊ नका, नाही तर तो जीवन मातीमोल होईल. ज्यांनी शहाणे त्यांनी फुकून करतील, वागतील. आपल्याला काय करायचं? तोल जाऊ देऊ नये आपल्याला. तोल घसरला कोण दैवाचा? ज्याच्याकडे पैसा आहे त्याला भाग्यवान म्हणतो आपण. भाग्य तरी नो हे ग्रहपुत्र द्वारा निकटवास बरा संतापाई. ज्याला एकदा भाग्यवान म्हणल्यावर पुन्हा अभाग्य म्हणण्याची वेळ येत नाही, तो खरा भाग्यवान राहतोय. संसारात असं घडतंय का? भाग्यवान म्हणजे कुणा तर अभागी म्हणावं लागतंय त्याला.
दैवाचा म्हणजे कुणा तर निदैवी म्हणावं लागतंय त्याला. किती दिवस टिकून राहते वाटलं तुम्हाला? ऐका, 4 प्रकार आहेत. कुणाला संसाराचंच भाग्य आहे असा एक वर्ग आहे. एक वर्ग असा आहे की त्याला परमार्थाचंच भाग्य आहे. तिसरा वर्ग असा आहे त्याला संसाराचं बी भाग्य आहे, परमार्थाचंही भाग्य आहे. आणि चौथा वर्ग असा आहे ज्याला संसाराचंही भाग्य नाही आणि परमार्थाचंही भाग्य नाही. विठ्ठल नुसतं संसाराचं भाग्य आहे. एवढे श्रीमंत पापी राहतात काही काही. तुम्ही म्हणसाल पाप्यात बी श्रीमंत राहतात का? हा, श्रीमंत पापी राहतात. कान ॲलर्जी राहते त्यांना कीर्तनाची, कानावर पडू देत नाहीत त्यांनी. त्याला सामान्य पापी म्हणायचं नाही, श्रीमंत पापी म्हणायचं. पडू देत नाही त्याला कानावर काय बी. संसाराचंच भाग्य किती दिवस टिकणार आहे? काय काय माणसं आम्हाला काहीच कमी नाही बघा, आमच्या संसारात आम्ही लई सुखी आहोत. संसारात सुखी आहे म्हणणारा मूर्ख आहे म्हणून समजा. मी लई ठळक ठळक बोललो आहे. अरे ती जागा सुखाची नाही. तुला अजून सुखाची परिभाषा कळालेली नाही. दांडग्यातल्या दांडग्याचं उदाहरण देऊ का तुम्हाला? बारीक चिल्लर चालवर कशाला सांगू, लाख कोटी अरब रुपये असेल. ज्याच्या घरात सोनं आहे त्याचं सांगू का घर सोन्याचं असलेल्याचं सांगू? तुम्ही म्हणताल ते. आताच्या श्रीमंताच्या घरात सोनं आहे, पण जगाच्या पाठीवर 1 नंबरचा श्रीमंत होऊन गेला ज्याची घर सोन्याची होती. आता सांगत असताना किती आहेत म्हणजे इथं बंगला आहे, तिथं बंगला आहे, तिथं बंगला आहे, किती आहेत म्हणून इशारा जावा होतो. किती आहेत बंगले, किती आहेत? एवढी आहेत. बर, विद्वत्ता किती आहे? भगवान शंकराची उपासना करताना शेकडो वेळा आपलं मुंडकं कापून रावणानं पुढे ठेवले भगवान शंकराच्या. कसला भक्त असेल बघा रावण. त्याचं का बरं सांगलं तुम्ही म्हणसाल? पुढे तर ऐका, तसल्याचं का झालंय तर आपलं कसं होईल म्हणून सांगलं. काहीच कमी नाही आम्हाला म्हटलं. बघले कितीत विचारा. पुढे चला, अजून काही कमी नाही. बायका कितीत विचारा. कवी आहेस का? एक उत्तम गायक आहेस का? ऐका, तुकाराम महाराज म्हणतात मी जशाल तसं संख्या सांगतो लंकेतली. आम्हाला माहित नव्हतं किती होते का नाही. तुकाराम महाराज का ग्रामसेवक होते तिथले का काय की मला काही माहित नाही. कारण सांगत असे संख्या जैशी तैशी. महाराज म्हणतात एक सुद्धा खालीवरी होऊ दे ना ते. लंके माझी घरे किती ती ऐका. 5 लक्ष पाषाणाची जेते, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेत काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. संपलं. एवढाच दिलाय मायना. बाकीची श्रीमंती बेसमेंटला किती सोनं लागलं हे सांगितलं नाही, फक्त घर सांगितल्यात. किती? 5 लाख घर दगडाची. झोपल्याला बी सांगा हो. 5 लाख घर विटाची, 5 लाख घर काश्याची, यानी कोटी घर काश्याची, 1 कोटी घर तांब्याची आणि 1 कोटी घर शुद्ध सोन्याची. काश्य म्हणजे आता त्याच्या रेंज मध्ये कुणाच्या? रावणाच्या रेंज मध्ये आपलं बघूत किती श्रीमंती येते. 1 कोटी घर काश्य होती, काश्याची होती का नाही? काश्य म्हणजे माहित आहे का नाही तुम्हाला? धातू. हे टाळ करतात काश्याची. हे टाळ तरी बी निक्क कासं मिळणं गेले. काश्याची टाळ मिळणार आता 2000 रुपये दिले तर बी मिळणार टाळ. आपल्याकडे टाळ नाही काश्याची, त्याची 1 कोटी घरं होती काश्याची. तांब्याची किती घरं? तांब्या म्हणजे देवपूजेचा तांब्या हो. 1 कोटी घरे होती. आणि मेल्यावर तोंडात घालायला गुंज 2 गुंज सोनं मिळणं गेले आपल्याला. उगाच चिठ्ठीवर. आमच्याकडे तर आता सुधारित पद्धत निघाली. सोनं फिनं काहीच घालत बसणार. चिठ्ठीवर सोनं म्हणले हुल्ल्यातून तोंडात टाकूया चिठ्ठी. उग त्याची नाही सोनंच नाही का करतात. असली सोन्याची 1 कोटी घर होती.
सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी हा तुका म्हणे जाती संपदाय वडी सांगाती केवडी गेली नाही सांगाती केवडी गेली नाही सांगाती केवडी गेली नाही तुका म्हणे जाती संपदाय सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी गेली नाही सांगाते कवडी गेली नाही. त्याची कवडी गेली म्हणजे आपल्यासोबत येईल वाटलं काय बी येत नाही दादा. एटीएम इथंच राहतंय, पासबुक इथंच राहतंय, बँक बॅलन्स इथंच राहतंय, घर इथंच राहतंय. सोबत येते तुमचे हरिनाम, तुम्ही केलेलं कर्म. काहीच राहत नाही सोबत तुमच्या, कोणीच येत नाही. आयुष्याच्या शेवटी सोबत तुमच्या हरिनाम येतंय. म्हणून बँकेत बॅलन्स असलं तर तुम्हाला कुठं बी उचलता येतंय. एटीएम जवळ असलं तसं हरिनामाचं पुण्य जीवनात असलं तर तुम्हालाच नाही, तुमच्या लेकराबाळाला, तुमच्या परंपरेला, तुमच्या पिढीला, तुम्हाला कोणत्या बी जन्मात गेलं तर उपयोगाला येतंय. खिशात ठेवून राहत जावं. हे संसारातलं काहीच उपयोगाला येत नाही. चलत चलत बुद्धी घसरली. रावण रणांगणामध्ये पडल्यावर मंदोदरी जोरजोरात रोड लागली. मालक, तुमचा इंद्रियावर बुद्धीवर जोपर्यंत ताबा होता तोपर्यंत देव तुमच्या जवळ राबतो, ते पाया पडतो. ते पण एक इंद्रिय तुमच्या आयुष्यातून घसरलं तर तोंडात माती घेऊन मारावं लागलं तुम्हाला. एकच आपले तर बेसुमार झाल्यात. कसं होईल यांचं बघा. तेवढ्या मोठ्याची ही हालत झाली आहे. नुसतं संसाराचं भाग्य आहे एक वर्ग. नंबर 2, संसाराचं भाग्य काही काळापर्यंतच आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंतच. एकतर तुम्ही असेपर्यंत राहणार आहे, नाही तर तुमच्या समोर तर निघून जाणार आहे. का टिकणार आहे वाटलं. म्हणून सुरुवातीला म्हणतात, काय रे पोरगी बघायला गेलता अजून कशी आहे. का सांगू तुला, मित्राला विचार. चंद्रमुखी आहे रे. कशी आहे चंद्रमुखी. हे चंद्रमुखी असली वरी 2 वरी झाली का नाही, सूर्यमुखी होती आहे. आणि 2-3 लेकरं झाल्यावर पुढलंही माहित आहे तुम्हाला. ज्वालामुखी म्हणलं तेव्हा काय नाही, बरोबरच आहे ना. काय त्याच्यामध्ये बोलायला असल्यावर अनुभव बोलायला काय गेला. का टिकून राहू लागले. कोणतंच टिकत नाही. प्रत्येक काय संसार उसावणी आहे. आता उगं कळायसारखं बोलतो, वेळ बी संपत आलाय. बुडाकून ऊस खात गेलं की पुढे पुढे गोड राहतो नी. हा सपक राहतो नी. संसार उसावणी आहे. तुमचं वय जसं वाढत चाललं का नाही. आमच्याकडे सप्पन बेळली म्हणतात, सप्पन बेळली. आणि परमार्थ आवळ्यासारखा आहे. आवळा खाताना सुरुवातीला तुरट लागल, पण पुन्हा तोंड गोड पडते. तसं परमार्थ करताना सुरुवातीला त्रास वाटेल, पण पुन्हा आयुष्यामध्ये चांगलं होतंय. ऊस सुरुवातीला खाताना गोड लागतंय, पण पुन्हा सप्पक लागते. ऐका, त्रास दोन्हीकडे आहे. तर त्रास दोन्हीकडे आहे. दारू पिल्यावर बी त्रास आहे आणि अभ्यास करायला बी त्रास आहे. दारू पिल्याच्या नंतर त्रास होतोय आणि अभ्यास करण्याच्या अगोदर त्रास होतोय. पण परिणाम काय माहित आहेत. सुरुवातीला झालेला त्रास ह्याला जन्मभर समाधान देतोय अभ्यास केलेल्याचा. आणि ह्याला पिऊन पुन्हा झालेला त्रास एवढा त्रास राहतोय. कुत्रे साठून चालल्यात का डुकर अंगावर हिंडल्यात कळत नाही.
त्रास दोन्हीकडे बे, पण परिणाम काय? दिव्याच्या उजेडाखाली तुम्ही अभ्यास ज्ञानेश्वरी बी वाचू शकता आणि दिव्याच्या उजेडाखाली तुम्ही पत्ते बी खेळू शकता, पण परिणाम काय? नाही स्वतंत्र आहो तुम्ही. लोक म्हणतात आम्ही स्वतंत्र आहोत. आहेच ना. हातात शेण बी घेऊ शकतोस आणि हातात फुल बी घेऊ शकतोस, पण एक ध्यानात राहू दे, हातात शेण घेतलं तर शेणात वास फुलाचा येत नाही, फुलात वास शेणाचा येत नाही. शेण हातावर घेतलं तर वास शेणाचा येणार आहे आणि फुल हातात घेतलं तर सुगंध येणार आहे. का घ्यायचं ते ज्येष्ठांनी ठरवा. 70 वर्ष झालते ना, दोघं बी असं एका खांबाला म्हाताराने एका खांबाला म्हातारी असं टेकून बसले, समोरासमोर. गुडघे गेलते दोन्हीची बी. धरले का तुमची बी गुडघे? गुडघे धरले म्हणजे सिग्नल पडले म्हणून समजा. कारण आमच्याकडं तर गुडघे चांगले राजापर्यंत म्हाताऱ्यानं ढोर आणि म्हातारीनं पोरं सांभाळल्याशिवाय तुकडा नाही. म्हाताऱ्यानं ढोर आणि म्हातारीनं पोरं. हे दोन्हीची बी गुडघे गेलते म्हणून बसून होते. तिनं असं पुढे हे ना असं इकडल्या बाजूला बसल तर का वाटलं की म्हाताऱ्याला, त्यानं म्हणलं ह्या बघ तू आता जसं पलीकडं होय आहेच का नाही तिकडं, तसं लग्नात मी पलीकडून पाट्यावर तू उभा राहतेस, मी अलीकडून उभा राहतो. तिने म्हटलं हे का सुचून आले तुम्हाला आता? नाही काय असंच थांबलतीस. मधून ब्राह्मणाने असा अंतरपाठ धरलता तुमच्यात माझ्यामध्ये, तुझ्यात माझ्यात. होय बरोबर आहे, पण आता ते का तुम्हाला आठवलं हे? त्यानं म्हणलं तसं नाही, तू पलीकड पाट्यावर थांबून माझ्याकडे बघून जसं हसू लागतीस का नाही तसं हसून दाखव. कोण म्हणलं? म्हातार. तिने म्हटली मी हसून दाखवते, पण पलीकडल्या पाट्यावर थांबून तुम्ही जसं माझ्याकडे बघू लागतो का नाही तसं मला बघून दाखवा. का बरं सांगलं? तिला हसा येईना आणि ह्याला बघा येईना. ह्याचं नाव संसार आहे. काय? ह्याचं नाव संसार आहे. का भरोसा ठेवला तुम्ही? सज्जनो, संसारावर भरोसा ठेवू नका, भगवंताच्या हरिनामावर भरोसा ठेवा. बघा एवढे दिवस गेल्यात नाही संसारावर भरोसा ठेवू. लाता फजितीशिवाय काहीच पदरात पडले नाही ना. माझ्या ज्ञानोबरायाचा तुकोबरायाच्या बोलण्यावर विश्वास ठेवा, भगवंताच्या हरिनामावर विश्वास ठेवून बघा. संसारिक भाग्य काही काळापुरतं. आणि एक वर्ग असा आहे, चला लवकर, नुसतं परमार्थिक भाग्य आहे, संसाराचं काही बी नाही. ज्ञानेश्वर महाराजाचं भाग्य जर बघितलं संसाराचं, काय हो? खायला तुकडा नाही आळंदीमध्ये. माधुकरी मागावा, कोरडं पीठ वाढायला लोक तयार नाहीत. अंगावर घालायला फटकरी, भोपळे घरात धान्य ठेवायला लागते, बी धान्य नव्हतं. फुटक खापर द्यावं म्हणजे कोणी दिननी. मायबाप इंद्रायणीमध्ये उडी टाकून निघून गेले. संसाराचं भाग्य काय? म्हणून ऐका, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख झालं, दुःख होणं आपल्या हातात नाही, पण दुःख झालं तर फक्त माझ्या ज्ञानोबरायाच्या जीवनाकडे बघा, तुमच्या जीवनातलं दुःख कमी होऊन जाईल. कारण जग जिला माऊली म्हणतंय त्या माऊलीचं दुःख बघा किती आहे, त्याच्या समोर आपलं दुःख काय बी नाही. संसारातलं भाग्य आहे, खायला मिळालं नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे बघा, खायला कण्या मिळाल्या नाहीत, पण तुकाराम महाराजांच्या जीवनाची उंची जर बघितलं तर तू किता तुळनेशी ब्रह्म तुकाशी आले, अनुरेणू या थोकडा. किती मोठं जीवन आहे. आजही तुकाराम महाराजांची वारी चालू आहे. का बरं? तेवढं जीवन उंच आहे. ऐका, आयुष्य थोडं असलं तरी त्याला आकाश एवढं मोठं करता येतंय, हे साधूंनी जगाला सांगितलं. राहू दे, आयुष्य आपल्या हातात आहे का? किती आहे कोणाच्या हातात आहे का? कोणाच्या बी हातात नाही. मागे गेलेलं आणता येत नाही आणि पुढे किती आहे माहिती नाही. आज आपण आहोत ना, एवढ्याचा फायदा करून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या परमार्थाची उंची जर बघितलं,
ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, उभारिला ध्वज लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आणि ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. परमार्थाचं भाग्य आहे. काय भाग्य आहे. 800 वर्ष झाले अजून धक्का लागलेला नाही. ऐका, तुमच्या जीवनातलं वय किती हे तुम्ही किती वर्ष जगलात त्याच्यावरून ठरवता येत नाही. तुम्ही गेल्यावर तुम्हाला आठवणीत लोकांनी किती वर्ष ठेवलंय त्याच्यावरून तुमचं आयुष्य किती आहे हे ठरवता येत. फक्त परमार्थिक भाग्य. चला नंबर 3, 11 बजे. संसाराचंही भाग्य आणि परमार्थाचंही भाग्य. एकनाथ महाराज रोज शेकडो वारकरी जेवायचे घरात पुरणपोळी तूप. संसाराचं भाग्य जहागिरी आणि परमार्थाचं भाग्य भगवान ज्याच्या घरामध्ये चंदन उगाळून देण्याचं काम करतो. चला नंबर 4, संसाराचंही भाग्य नाही आणि परमार्थाचंही भाग्य नाही. आपण संसार म्हणाव तर संसार बी धड नाही आणि परमार्थ म्हणाव तर देवावर विश्वास नाही. देव ना संसार तुका दोहीकडे चोर. संसार बी धड नाही आणि परमार्थ बी धड नाही. महाराज म्हणतात, हे कोण भाग्यवान? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे तो भाग्यवान. बरं महाराज, ह्याला सोडून तुम्हाला कोण आवडतंय का? आणि कनये माझे मना, 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 हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना, आणि कनये माझे मना, कनये माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, आणि कनये माझे मना, पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. तुकाराम महाराज म्हणतात, हे ऐका, आपलं जीवन हे
वाईट माणसाला आवडू नये, चांगल्या माणसाला आवडावं. झालं आता उगं थोडा वेळ राहिलाय. आता हे दुसऱ्या चरणाला लागले बाबा, कवा सोडतंय की बसून लागले म्हण चालतो असं वाटलं मला. तुम्हाला काय तो तुमची भूक राजेपर्यंत तुम्हाला बोलायचं. एक काळजी घ्या, चांगल्या माणसानं आपल्याला चांगलं म्हटलं तर बी काही नाही, न म्हटलं तर बी काही नाही, पण हलकट माणसानं आपल्याला चांगलं म्हणू नये. वाईट माणूस जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगलं म्हणत असला तर तुम्हाला धोका करणारा हे ध्यानात राहू द्या. कळूले का नाही कीर्तन? चांगल्या माणसानं चांगलं म्हटलं तर लई चांगलं, पण नाही बी म्हटलं तर काही बिघडत नाही, पण वाईट माणसानं चांगलं म्हणणार नाही याची काळजी घ्या. अति बदमाश राहतोय. शिरटाच्या डोक्यात, विंचेच्या नांगीत आणि सापाच्या तोंडात विष राहतंय, पण दुर्जन माणसाच्या सगळ्या अंगामध्ये विष राहतंय. सापाच्या तोंडात, विंचेच्या नांगीत आणि डासाच्या चिरटाच्या डोक्यात विष राहतंय, पण दुर्जन माणसाच्या सगळ्या अंगामध्ये विष राहतंय. कोण खतरनाक आहे? म्हणून कधी प्रसंग पडला, दुर्जन माणूस जर भेटला, जागाच मिळणार गेली तर संडासात जाऊन बसा. का बरं बोललो तुम्हाला मी? संडासात बसा. का बरं? संडासातल्या घाण वास तुमच्या नाकापर्यंत जाईल, मनाला काही करणार नाही, पण दुर्जन माणसाचे संस्कार तुमच्या मनाला स्पर्श करतील. त्याच्यापेक्षा बी खतरनाक आहे तो. तुकाराम महाराजाच्या मनाला येऊ असं जगाव. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंडित आहे, शास्त्री आहे, विद्वान आहे, अनेक नाही माझे मना, माझ्या मनाला येत नाही. ज्याला शास्त्र कळतंय त्याला पंडित म्हणा, आणि ज्याला व्यवहार कळतोय त्याला शहाणा म्हणा. पंडित बी मला आवडत नाही, शहाणा बी आवडत नाही, मग कोण आवडतंय महाराज? जाणे भक्तीचा जिव्हाळा, तो मला आवडतोय. अजून कोण आवडतंय महाराज? नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपे जडले चित्त, नामरूपे जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित, दास त्याचा मी अंकित, अनिकने माझे मना, अनिकने माझे मना, दास त्याचा मी अंकित, दास त्याचा मी अंकित, अनिकने माझे मना, अनिकने माझे मना, नामरूपे जडले चित्त, दास त्याचा मी अंकित, दास त्याचा मी अंकित, नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित, दास त्याचा मी अंकित. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, त्याचा दास आहे मी. कुणाचा? ज्याच्या भगवंताच्या नामावर आणि रूपावर प्रेम आहे. नामरूपी जडले चित्त, देवाचं नाव आणि देवाचं रूप ज्याला आवडतंय तो भाग्यवान आहे. ज्याच्या संसारात आवडतंय त्याचा संसार भाग्यवान आहे. म्हणून गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, किंवा तुका म्हणे काही न मागे अनेक. कोण? नामरूपाशी ज्याला जडलेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. नाहीतर एकनाथ महाराज म्हणतात, भक्तिवीन पशु कशाशी वाढला.
का बरं यांनी म्हणावं ह्याला 5व्या दिवशी सटवीन ह्या सटक्याला नाही जैसी भक्ती तो पतित अभक्त हरिसिन भजत दैवहात त्याचा दास मी अंकित तुकाराम महाराज म्हणतात त्याचा दास आहे आणि असं तू का म्हणे नवविध तू का म्हणे नवविध बोला हो का पंडित शहाणा 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 हो का पंडित पंडित शहाणा हो का पंडित शहाणा रामकिशन अजून कोणी म्हणायचंय का रतन महाराज
रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कवरला हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय। तुम्हारे मन की बात मैंने जानी लेकिन क्या करूं मैं, आधा घंटा करंट चले गया, मैं तो क्या करूं, 11 को बराबर छोड़ता था। तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध बघा, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याला शुद्ध म्हणतात. कोण? तुकाराम महाराज. शुद्ध तो माझ्या मनाला येतोय, त्याचा मी दास आहे आणि तो दैवाचा पुतळा आहे. 4 विशेषणं दिली. दैवाचा पुतळा आहे, तो माझ्या मनाला येतोय, मी त्याचा दास आहे आणि तो शुद्ध आहे. म्हणजे भक्ती नसली तर हे 4 बी नाहीत म्हणून समजायचं. का नाहीत? दैवाचा नाही म्हणजे दलिंदर आहे. नाही, त्याच्या विरोधार्थी शब्द असंच ऐकलं. दैवाचा नाही म्हणजे दलिंदर आहे. तुकाराम महाराजाच्या मनाला येत नसला तर माईच्या पोटाला जन्मून दगड आहे. तुकाराम महाराज ज्याच्या दासाची अपेक्षा करतात असलं जर जीवन नसलं तर गाढवाच्या पलीकडला आहे. आणि हा शुद्ध आहे म्हणजे तो अशुद्ध आहे. असा महाराजांचा अभंग आहे. नवविध भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. कोणती भक्ती कोण कोण केली का नाही फार मोठा विचार आहे. आपला वेळ संपलेला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या चरणी समर्पित करून, त्रास झाला थोडासा तरी तुम्ही आलात, श्रवण केलात. हे सगळे थांबलेले, हे पिल्ले, हे तरुण नौजवान, नाहीतर आमच्या कीर्तनाला गॅरेजला लागल्याच गाड्या राहतात कुठं बी. लय मुश्किल आहे. एक एक तरा कुठं राहते म्हणलं. मी काल परवा उस्मानाबादकडे कीर्तनाला गेलो होतो. मी अभंग घेतलो कीर्तनाला एक, आणि चाल म्हणा म्हटल्यावर त्यानं स्पीकर पुढे उभारला आणि त्यानं दुसऱ्याच अभंगाला चाल म्हणला. मी म्हटलो बाबा थांबा, मी अभंग हे घेतला. त्यानं म्हटलं अभंग तू कोणता का घेनास, पण मी चाल ह्या अभंगाला बसवला. कस करावं काहीच की नाही. त्याच्या गावात गेलतो, माझा अभंग बाजूला ठेवतो. बाबा तू ज्याला चाल बसवलायस का नाही त्याच अभंगावर कीर्तन करतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या मोगऱ्याला लागलेली फुलं आहेत. हे कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराजांच्या मोगऱ्याला लागलेली फुलं आहेत. उगं होत नाही. जन्मजन्मांतरीचं पुण्य, योग भ्रष्ट आहेत पहिल्याच्या जन्मातले. तिथलं आयुष्य संपलं असेल म्हणून पुन्हा जन्म दिलेला आहे. हे फार मोठे होणार आहेत, फार मोठे होणार आहेत. फार मोठे व्हावं एवढा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी द्यावं. म्हणून दुसरी शंका अशी की महाराजांनी बसून का बोललं. जास्त बोलत नाही, पण पांडुरंगाच्या कृपेनं, त्याच्या इच्छेनं पौर्णिमेच्या दिवशी वाहनाला अपघात झाला. 16 टाके पडले डोक्यात माझ्या. शनिवारी, आज कोणता वार आहे? बुधवार आहे. बुधवार आहे. मग घरी बसून बी उचलयात बोलायला बिस्किट पुढे घेऊन. त्यांना बोलण्यापेक्षा इथं जाऊन बोललेलं का वाईट आहे. संसार करता करता बी शरीर जाणारच आहे आणि परमार्थ केलं तर बी शरीर जाणारच आहे. जाणार दोन्हीकडे बी आहे. हा, लाकडं 2-4 कमी जास्त लागतील एवढंच होईल, दुसरं का होणार आहे. नाही, परमार्थ करताना जर शरीर गेलं तर पांडुरंग जवळ राहणार आहे, आणि संसार करताना जर जीवन गेलं तर यमदूत जवळ राहणार आहेत. संयोजक लोकांना सगळ्याची अपेक्षा असते. म्हणून मी विनंती केली की बाबा मी बसून बोलतो.
काय हरकत नाही म्हणून महाराजांनी म्हणलं त्या योगानं मी बोललं तरी माफी सगळ्याची मागतो, पण भगवंताची इच्छा आहे, त्याचीच इच्छा आहे की माणसाच्या जीवनामध्ये सुख देणारा तोच असला तर दुःख देणारा तर कोण आहे? सुख करता जर तो आहे, दुःख करता बी त्यानंच आहे. म्हणून मी म्हटलं पांडुरंगाला, गाडी चालवणारा बी तूच आहेस आणि मला नेऊन खड्ड्यात कुचलणारा बी तूच आहेस आणि खड्ड्यात कुचलून बाहेर काढणारा बी तूच आहेस आणि आंबेगावला कीर्तनाला आणणारा बी तूच आहेस. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम